बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली। आणि लाडकी बहीण हा एक जो उपक्रम चालू केला तेव्हा तुम्ही देखील इनपुट्स दिलेले होते, कारण तो कशा पद्धतीने राबवला जाईल, मुळात ते कसं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचेल, हे खरंच एक म्हणजे दिव्य होतं सुरुवातीच्या काळामध्ये। आता ते बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे आणि आजच्या बजेटमध्ये देखील खास तरतूद करण्यात आलेली आहे। तर अर्थात मी त्यापासून सुरुवात करू इच्छिते की कसं वाटतं। म्हणजे मला आठवतंय ज्या वेळेला आमचे तिन्ही नेत्यांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी, त्यावेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आणि दादांनी ज्या वेळेला ठरवलं, आम्ही खरं तर त्याच्या आधी जवळपास 2 महिने आम्ही त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करत होतो। त्यांच्या तिघांच्याही सूचना त्याच्यामध्ये घेतल्या, म्हणजे फडणवीस साहेबांच्याही त्याच्यामध्ये सूचना घेतल्या, शिंदे साहेबांच्याही त्याच्यामध्ये सूचना आल्या। अगदी 1500 ही रक्कम का, बरं, म्हणजे 1100 असावी, 1200 असावी का 1500 असावी, ती त्यावेळेला शिंदे साहेबांसोबत डिस्कस करण्यात आली होती। इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं असावं बारकाईनं हे फडणवीस साहेबांसोबत डिस्कस करण्यात आलं होतं। आम्ही पहिला त्याचा वयोगट होता तो 60 पर्यंतच होता, बरोबर। पण मग दादांकडे ज्या वेळेला अजितदादांकडे त्या संदर्भातली चर्चा झाली, ते म्हटले की आपल्याकडे ज्या पुढच्या स्कीम्स आहेत वयोश्री वगैरे त्या 65 पासून आहेत, बरोबर। मग ही जर 60 पर्यंत केली तर 60 आणि 65 मधला एज गॅप सुटून जाईल, खरंय, ते एक गॅप राहील आणि त्या महिलांना मग काहीच नाहीये, मग तो 65 पर्यंत करण्यात यावा 21 पासून। मग फडणवीस साहेबांकडे कुणीतरी म्हटलं की हल्ली म्हणजे एकल मुलींची पण संख्या असते, म्हणजे अविवाहित मुलींची असते, मग ती पण ह्याच्यामध्ये एक समावेश करावी, अशा पद्धतीनं ती म्हणजे एकत्रितपणाने आम्ही ती तयार केली आणि ती झाली। आणि चॅलेंज होतं खूप, कारण इतर राज्यांनी सिमिलर स्कीम्स आणल्या, पण त्याचं क्वांटम वेगवेगळं होतं, त्याची व्याप्ती वेगवेगळी होती। महाराष्ट्र हे राज्य लोकसंख्या म्हणून पण मोठं आहे, त्यात महिलांची संख्या 50% अज्युमिंग, त्या 50% मधला 21 ते 65 वयोगट किती येतो त्याचा अंदाज घेणं, आणि मग त्याच्यातून ती संख्या किती होईल, साधारणपणे 2-2.5 कोटीच्या आसपास आपण ही संख्या बघतोच आहे। या दृष्टिकोनातून आम्ही त्याचं वर्किंग सुरू केलं, आणि त्यावेळेला तिघांचं तर म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं तर एकदम मायन्यूटली गायडन्स होतच, पण सगळ्याच महिला बालविकासच्या यंत्रणेने खूप चांगलं काम केलं। मला आठवतं याच कार्यालयामध्ये आम्ही 3-3, 4-4 वाजेपर्यंत असायचो सकाळच्या, ज्या दिवशी डीबीटी करायचं तेव्हा तर 5-6 वाजेपर्यंत आम्ही इथे असायचो। सकाळी 5 वाजता ती प्रोसेस आम्ही सुरू करायचो। आता जवळपास 2 वर्ष झाली, त्यामुळे खूप स्ट्रीमलाईन झालंय, पण सुरुवात करत असताना पहिलं म्हणजे आपण सगळ्या अकाउंट्स ज्या वेळेला लाभार्थ्यांची कन्सॉलिडेटेड ही आली, तर अगदी 1 रुपये पहिलं टाकून 30 अकाउंट आहे का कन्फर्मेशन, खरंय खरंय, ती ड्राय रन आम्ही करून बघितली, ते होतं, मग ती सक्सेसफुल झाली। मग त्याच्यानंतर डीबीटी सुरू केलं त्यावेळेला, म्हणजे इथूनच आम्ही ती सगळी सुरुवात केली होती, आणि तिघांचाही खूप सपोर्ट मिळाला। ते नेहमी म्हणजे दादा तर मला नेहमी म्हणायचे, आधी तुम्ही अनाऊन्स केले बजेटमध्ये, जर नाही गेलं तर म्हटलं नाही तसं नाही होणार। आम्ही खूप मायन्यूटली त्यावेळेला डिपार्टमेंट म्हणून काम केलं। अगदी आमच्या तालुक्यातल्या छोट्यातल्या छोट्या अधिकारी असेल, तिथला म्हणजे क्लास 4चा पण अधिकारी असेल, ते क्लास 1चा अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर, त्यात इतर विभागाचे पण घटक त्यावेळेला सगळे मदतीला आले। अगदी ग्रामसेवक असो, वॉर्ड ऑफिसर असो, आशा सेविका असो, सगळ्यांनी त्यावेळेला आम्हाला सहकार्य केलं, आणि त्याच्यातून ही एक सक्सेसफुल स्कीम होऊ शकली। महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे तो राज्य सरकारमार्फत घेण्यात आलेला आहे। कालसुद्धा बैठक पार पडली, त्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय हे झालेले होते, परंतु आज महिला दिन असल्याने लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा जो हप्ता अजूनपर्यंत त्यांचा थांबलेला आहे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो 8 मार्चला आधीसुद्धा जाहीर झालेला होता। मागच्या वर्षीसुद्धा असंच या प्रकारे लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त 2 हप्त्यांचा जो लाभ होता एकत्रित 3000 रुपयाची रक्कम देण्यात आली। सोबतच वाढीव रक्कमेची जे अर्थसंकल्प आहे यामध्ये मांडणीसुद्धा झालेली आहे। ज्या बहिणींना अजूनपर्यंत 1500 रुपयाची रक्कम भेटणार होती
ते आता ते 2100 रुपये होत आहे. परंतु मार्च महिन्यात संपण्यानंतरच तुमची जी रक्कम आहे ते तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. या कारणाने तुम्ही बघू शकता की बहुतेक लाडक्या बहिणींची जी KYC होती ती अजूनपर्यंत थांबलेली होती किंवा काही बहिणींनी जे ऑप्शन होते ते चुकीचे निवडलेले होते. त्यासाठी जी मुदतवाढ आहे KYCची ते सुद्धा देण्यात आलेली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्हाला ते दुरुस्त करून घेणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ असणार आहे. तो नवीन वर्षापासून म्हणजेच एप्रिल महिन्याचा मराठी वर्षाचा जो पहिला आठवडा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जो हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे.